जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते. रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू. रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं. रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे. भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत तो एक एक श्लोक आपण अभ्यासतोय. समर्थांना आपल्याला काय सांगायचं या श्लोकामध्ये ते आपण पाहतोय. आज अभ्यासासाठी 36वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे पहिल्यांदा आपण पाहूया आणि मग त्याचं निरूपण बघूया. श्लोक काय ते बघूया. सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतायत की सदा सर्वदा देव सन्निध आहे. सदा सर्वदा म्हणजे सर्व काळ. सदैव देव सन्निध आहे. देव म्हणजे कोण? तर भगवंत, परमात्मा, परमेश्वर, ईश्वर. सन्निध म्हणजे जवळ, समीप, निकट. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. कृपाळूपणे म्हणजे दयाळूपणा. अल्प म्हणजे थोडं. धारिष्ट म्हणजे धीर, धैर्य, कसोटी किंवा परीक्षा. अशा अर्थाने सुद्धा आपल्याला हे पाहता येतं. सुखानंद आनंद कैवल्यदानी. सुखानंद म्हणजे जो मूलतः ज्याचं स्वरूप हे सुख स्वरूप आहे. आनंद म्हणजे जो आनंदमय आहे. कैवल्यदानी. कैवल्य म्हणजे मोक्ष. कैवल्य म्हणजे मुक्ती. दानी म्हणजे देणारा, दाता. म्हणजे भगवंत कसा आहे? तर सदा सर्वदा देव सन्निध आहे. म्हणजे सर्व काळी, प्रत्येक वेळी भगवंत हा आपल्या जवळच आहे, असं समर्थना पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगायचं. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो जवळ आहे, पण तो मदतीला लगेचच धावून येईल असं नाही. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते की तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, पण अल्पधारिष्ट पाहे म्हणजे तो साधकाचं
किंवा भक्ताचं मन पहिल्यांदा निरखून पाहतो, की ह्याची मनोभूमिका कशी आहे. एखाद्या प्रसंगाला धीराने तोंड देण्याची ह्याची क्षमता किती आहे. ती कसोटी किंवा ती परीक्षा परमेश्वर थोडी का होईना, पण पाहतो. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये समर्थांनी असं सांगितलेलं आहे, की कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. पुढे समर्थ असं आपल्याला सांगतात, की सुखानंद आनंद कैवल्य दानी. म्हणजे जो मूलतः सुखस्वरूप आहे, आनंदमय आहे, कैवल्य अर्थातच मोक्ष किंवा मुक्ती देणारा आहे. असा तो भगवंत नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, म्हणजे असा तो भगवंत त्याच्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही आणि तो त्याच्या दासाविषयी सदैव अभिमान बाळगून असतो. म्हणजे पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते, की सदा सर्वदा देव सन्निध आहे. पहिला प्रश्न आपल्याला पडतो, कुठे भगवंत? आपण सगळा व्यवहार जगत असताना किंवा आध्यात्मिक आपली वाटचाल करत असताना दिवसातनं एकदा तरी मनामध्ये हे येतं की नाही, कुठे देव? कुठे भगवंत? म्हणजे व्यवहाराच्या पातळीवर तर 10 वेळेला आपल्या मनामध्ये येतं. त्याचं उत्तर समर्थाने देऊन ठेवलेलं आहे, की सदा सर्वदा देव सन्निध आहे. म्हणजे तुमच्या जवळच आहे प्रत्येक वेळेला, की आपल्या मनामध्ये दुसरा प्रश्न येतो. जवळ आहे तर मग दिसत का नाही? मानवी मन हे चिकित्सा करणारं मन आहे. चिकित्सा करणं हा मनुष्याचा स्वभाव गुणधर्म आहे. महाराज काय सांगतात, चिकित्सा करा, पण एका मर्यादेपर्यंत करा. आणि चिकित्सा करायचीच असेल, तर भगवंताचं नाम घ्या एकीकडे आणि दुसरीकडे चिकित्सा करा. म्हणजे एक दिवस तुमच्या मनातले सगळे संभ्रम ते नामच तुमच्या मनातनं ते घालवून टाकेल. आता आपल्याला इच्छा काय असते, की जर सदा सर्वदा देव सन्निध आहे, तर मग ज्या वेळेला मला गरज पडेल किंवा आवश्यकता वाटेल, त्यावेळेला भगवंत लगेचच सगुण रूपाने मला दिसला पाहिजे. मग मी मानणार, की देव आपल्या जवळ आहे. किंवा काही वेळेला मला असं वाटेल, की नाही भगवंतानी मला दर्शन दिलं पाहिजे. तर मी मानणार, की देव माझ्या जवळ आहे. आता इथे हे लक्षात घेतलं पाहिजे, की मुळात भगवंत हा चैतन्यमय आहे. जे चराचरामध्ये चैतन्य भरलेलं आहे. ते चैतन्य म्हणजे भगवंत आहे. अर्थात निर्गुण निराकार असा तो परमेश्वर आहे. पण त्याने सगुण अवतार सुद्धा धारण केलेले आहेत आणि तो साकारामध्ये सुद्धा आलेला आहे. असा तो भगवंत चराचरामध्ये व्याप्त आहे. म्हणजे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कुठेही त्याला शोधलं तर तो आहे. देव ह्या संज्ञेमध्ये दिव हा धातू आहे. म्हणजे जो मूलतः प्रकाशमान आहे, तो परमेश्वर आहे. त्यामुळे तो कुठे आहे असं विचारण्यापेक्षा तो कुठे नाही असं आपण विचार. म्हणजे मोरोपंतांचे एक फार सुंदर आर्य आहे. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुळे उरला. रामा राम राम, हरे हरे, रामा रामा, राम राम, हरे हरे, रामा रामा, राम राम, हरे हरे, रामा रामा. काय आर्य? भूजल तेज समीरख. आपण अर्थ बघूया.
भू म्हणजे पृथ्वी तत्व आहे. जल म्हणजे पाणी. तेज म्हणजे अग्नी तत्व आहे. समीर आणि ख. समीर म्हणजे वायू, ख म्हणजे आकाश. म्हणजे इथे पंचमहाभूतांचा संदर्भ आहे. पृथ्वी तत्व, वायूचं तत्व, जलतत्व, अग्नितत्व आणि आकाशतत्व. रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र, काष्ठादिकी म्हणजे दाही दिशांमध्ये तो भरलेला आहे. म्हणजे तो सगळ्या पंचमहाभूतांमध्ये भरलेला आहे. सूर्य, चंद्र, सगळ्या दिशा पूर्ण भरलेला आहे. स्थिरचर व्यापुनी अवघा. म्हणजे जी वस्तू स्थिर आहे, जी वस्तू चल आहे, त्या सगळ्यांना व्यापून तो दशांगुळे उरलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की सगळ्याला एखादी गोष्ट पुरून उरणे, तसा दशांगुळे उरला, असा शब्दप्रयोग इथे केलेला आहे. दशांगुळे म्हणजे दुसरा एक अर्थ सांगतो. विश्वाची उत्पत्ती ही ब्रह्मदेवाने केली. पण ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून झालेली आहे? तर विष्णूंच्या नाभीतून झालेली आहे. नाभीमधून जे कमळ बाहेर आलेलं आहे, त्या कमळामध्ये ब्रह्मदेव बसलेले आहेत. आता जर आपण नाभीपासून आपल्या हृदयापर्यंत जर अंतर बघितलं, तर ते 10 अंगुली म्हणजे 10 बोटांचं आहे. म्हणजे काय सांगायचंय, की शेवटी तो परमेश्वर हृदयामध्ये आहे. जिथून उत्पन्न झालेला आहे, संपूर्ण जी सृष्टी उत्पन्न झालेली आहे, तिथून हृदयाचं अंतर बघितलं तर ते दशांगुळे येतं. म्हणजे 10 अंगुली, 10 बोटांचं अंतर आहे. म्हणजे सांगायचंय काय, की तो परमात्मा हृदयस्थ आहे. म्हणजे कुठे आहे तो, कुठे आहे तो असं विचारण्यापेक्षा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की तो जसा ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे, तसा तो आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. म्हणजे हिरण्यकश्यपूनी जेव्हा प्रल्हादाला विचारलं, "कुठे आहे तुझा देव?" तर प्रल्हाद म्हणाला, "माझा देव सगळीकडे भरलेला आहे." मग हिरण्यकश्यपूने विचारलं, की "तू जर म्हणतोस सगळीकडे भरलेला आहे, मग या खांबामध्ये आहे का?" प्रल्हाद म्हणतो, "हो, या खांबामध्ये सुद्धा आहे." तर राग येतो हिरण्यकश्यपूला. तो क्रोधाने त्याची गदा म्हणजे गदेचा प्रहार त्या खांबावर करतो. तर तो खांब कडकड, कडकड असा मोडतो आणि त्यातनं प्रत्यक्ष विष्णू नरसिंह अवतार घेऊन बाहेर पडतात. आणि हे समर्थानं आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगायचे, की सदा सर्वदा देव सन्निध आहे. प्रल्हादाला ही शंका आली का मनामध्ये? वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपूनी जेव्हा विचारलं, "कुठे आहे तुझा देव?" तर प्रल्हादांनी लगेच उत्तर दिलं, "देव तर सर्वत्र भरलेला आहे." पण आपल्याला असं वाटतं का, की देव सर्वत्र भरलेला आहे? आपण तो कुठेतरी मूर्तीत शोधायला जातो. आपण कुठेतरी तो देवळामध्ये शोधायला जातो. घरातल्या देवघरात शोधायला जातो. पण तो एक आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये आणि तो निर्गुण निराकार तत्वानी सगळीकडे व्याप्त आहे. म्हणजे प्रल्हादाला देव सन्निध आहे, ही जेवढी खात्री वाटली, तेवढी खात्री आपल्याला वाटली पाहिजे. म्हणजे समर्थांना पहिल्या चरणामध्ये जे सांगायचे ते कळेल आपल्याला. आपलं कसं होतं, आपण संतांचं तत्वज्ञान वाचतो, पण त्याचा अनुभव घेण्यासाठी सिद्ध होत नाही. आपल्याला तत्वज्ञान ऐकायला आवडतं. ठीक आहे, सांगितलंय, छान सांगितलंय. पुढे काय? तशी मनोभूमिका नको का बनवायला? संत काय सांगतायत, सद्गुरू काय सांगतायत, ते जर सत्यामध्ये खरंच उतरवायचं असेल आपल्याला, कारण जोपर्यंत तत्वज्ञान आपण अंगीकारत नाही आणि त्याप्रमाणे आपण काम करत नाही त्याच्यावर, तोपर्यंत संत किंवा सद्गुरू काय सांगतायत हे आपल्याला कळणार नाही. ते केवळ ग्रंथ ज्ञान आहे.
पण जोपर्यंत आपण ते आपल्या आयुष्यामध्ये आणत नाही, तोपर्यंत ते फक्त ज्ञान म्हणून पुस्तकात राहतं. आणि जेव्हा समर्थ माऊली किंवा कुठलेही संत जेव्हा सांगतात, की ग्रंथामध्ये आमचा प्राण आहे. तर सद्गुरु तत्व जर ओळखायचं असेल, तर त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान आपण अंगीकारलं पाहिजे. म्हणजे कळतं, की ते अंगीकारायलाच किती अवघड आहे. आणि जर आपण त्याप्रमाणे खरंच प्रयत्न करायला सुरुवात केली, तर सद्गुरु तत्व धावून येतं आणि आपल्याला मदत करतं. पण आपल्या मनामध्ये तो ठाम विश्वास आणि श्रद्धा पाहिजे, की सदा सर्वदा देव सन्निध आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर आजच्या कलियुगामध्ये भगवंताचा सगुण अवतार होणार नाहीये. कारण महाराज म्हणतात तसं, की ज्या सुष्टांचं रक्षण करायचं असे सुष्ट आता उरलेले आहेत का? राक्षसांपेक्षा भयानक परिस्थिती आता जगामध्ये उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे आता संहार करायला भगवंत सगुण अवतार धारण करणार नाही. त्यामुळे संत विभूतींना जसं सगुण रूपाचं दर्शन झालं भगवंताचं, आपल्यालाही होईल जर आपली तेवढी तयारी झाली तर. पण जोपर्यंत आपली तेवढी तयारी नाही, तोपर्यंत भगवंताच्या सगुण रूपाचं म्हणजे भगवंत माझ्या समोर उभा राहावा, त्याने मला सगुण रूपात दर्शन द्यावं, अशी कुठलीही इच्छा ठेवण्याच्या ऐवजी, भगवंत हा माझ्या हृदयामध्ये आहे आणि तो सगळीकडे भरलेला आहे, चैतन्य रूपाने. एवढी खूणगाठ मनामध्ये बांधली, की मग सदा सर्वदा देव सन्निध आहे, हे आपल्याला लक्षात येईल. पण भगवंताला प्रत्येक वेळेला निर्गुण निराकार चैतन्य रूपामध्ये पाहायला आपल्याला मर्यादा येतात. म्हणून महाराज काय सांगतात, की तुम्ही भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान करा. कारण प्रत्येक वेळेला भगवंताची सगुण मूर्ती आपल्या जवळ असेलच असं नाही. पण तुम्ही डोळे मिटले तर त्याच्या सगुण रूपाचं ध्यान केलं, तर आपोआप भगवंत सन्निध येतो. आणि दुसरी गोष्ट संतांनी जी करायला सांगितली ती म्हणजे त्याचं सदैव नाम घेऊन त्याच्या अनुसंधानामध्ये राहणं. 2 गोष्टी करायच्या. एक म्हणजे भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान करणे, मनातल्या मनामध्ये डोळे मिटून घ्यायचे अंतःचक्षूसमोर भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान आणायचं आणि त्याचं नाम घ्यायचं. त्याच्या अनुसंधानामध्ये राहायचं. ह्या जर 2 गोष्टी आपण करू शकलो, ह्या जर 2 गोष्टी आपल्याला साधल्या, तर सदा सर्वदा देव सन्निध आहे. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की या युगामध्ये सगुण अवतार नाहीये, पण नामावतार आहे. म्हणजे भगवंताचं नाम हे पतंगाच्या दोरीसारखं आहे. लहान मुलं पतंग उडवत असतात. पतंग आकाशामध्ये उंच असतो. पण पतंगाची दोरी त्या मुलाच्या हातामध्ये असते. तर तो मुलगा काय म्हणतो, की मी पतंग उडवतोय. वास्तविक पाहता पतंग दिसत नाही. पण चुकून जर ती दोरी सुटली, तर पतंग सुटला. तसं आहे. आज भगवंत निर्गुण, निराकार चैतन्य रूपाने सगळीकडे भरलेला असल्यामुळे मला मर्यादा आहेत त्याला पाहायला. मग सदा सर्वदा देव सन्निध आहे या उक्तीचा अनुभव मी कसा घेणार? तर त्याचं नाम घेऊन असं महाराज सांगतात. नाम म्हणजे पतंगाची दोरी. नाम सुटलं की भगवंत सुटला, पण नाम धरलं तर भगवंत पण धरला. असं आहे. मग आपल्या अंतर्यामी जर आपल्याला हे प्रकट करायचं असेल, की सदा सर्वदा देव सन्निध आहे, तर काय करायला पाहिजे? कारण सगळे संत, जर संतांच्या तत्वज्ञानाचा आपण बारकाईने अभ्यास केला, तर सगळे संत आपल्याला एखादी गोष्ट सांगतात, की अशा पद्धतीने हे आहे. पण ती गोष्ट साध्य करायची असेल, तर काय करायला पाहिजे हे सुद्धा सांगतात. आता जर सदा सर्वदा देव सन्निध आहे, या उक्तीचा जर आपल्याला आपल्या पातळीवर अनुभव घ्यायचा असेल, तर काय करायला पाहिजे? महाराज म्हणतात, तुम्ही सदैव भगवंताचं स्मरण ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट.
त्याची आठवण राहावी, त्याचं स्मरण राहावं म्हणून त्याचं नाम सतत तुम्ही मनातल्या मनात जपत राहा. नामस्मरे निरंतर. ते जाणावे पुण्यशरीर. आपण सदैव भगवंताचं नाम मनातल्या मनात, वाचेनी घेत गेलं पाहिजे. म्हणजे त्याची आठवण आपोआप राहते. सदा सर्वदा देव सन्निध आहे, हे लक्षात यावं म्हणून अजून एक गोष्ट करायची. आपलं दिवसभराचं सगळं आयुष्य जगत असताना, माझ्या प्रत्येक कृतीकडे देव पाहतोय, एवढं डोक्यात ठेवायचं. सारखं मनामध्ये हे आलं पाहिजे, तो पाहतोय, तो पाहतोय आणि तो पाहतोय बास. आणि आपण जर काही बोलत असू कोणाशी, तर आपल्या मनामध्ये ही भावना पाहिजे, महाराज ऐकतायत, महाराज ऐकतायत आणि महाराज ऐकतायत बास. म्हणजे भगवंत माझ्या प्रत्येक कृतीकडे पाहतोय आणि मी जे बोलतोय, माझ्या तोंडून जे बाहेर पडतंय, ते माझे महाराज, माझे सद्गुरू ऐकतायत बास. ह्या 2 गोष्टी जर आपण सांभाळू शकलो, तर सदा सर्वदा देव सन्निध आहे याचा अनुभव येईल आणि खरोखर येईल. म्हणजे जर तुम्ही चुकीचं कर्म करत असाल आणि तुमच्या मनामध्ये ही भावना जर त्या क्षणी जागृत झाली, की माझ्या कृतीकडे भगवंत पाहतोय, की तुमच्या हातनं चुकीचं कर्मच घडणार नाही. तुम्ही स्वतःला सावराल आणि 2 पावलं मागे याल आणि म्हणाल, "नाही, नाही, भगवंताला आवडणार नाही. कारण माझा देव माझ्या कृतीकडे पाहतोय." आपल्याला असं वाटतं, की तो देवळातच बसलेला आहे. घरामध्ये असेल तर तो देवघरामध्येच आहे. तसं नाहीये. तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवर. घरामध्ये, घराबाहेर, देवळात, देवळाबाहेर कुठेही जा. देव तुम्हाला पाहतोय. तुम्ही वाटेल ते बोला. एक भावना मनामध्ये पाहिजे, की सद्गुरू माझं सगळं बोलणं ऐकतायत. तुम्ही दुसऱ्याशी जरी बोलत असलात, तरी ते बोलणं सद्गुरू ऐकतायत, ही भावना मनामध्ये ठेवायची. सदा सर्वदा देव सन्निध आहे याचा अनुभव येईल. तुमच्या तोंडून चुकीचं बोललं जात असेल, तर ताबडतोब महाराज किंवा सद्गुरू तुम्हाला कुठेतरी मनातनं प्रेरणा देतील, की "अरे, तू थांब. तू आत्ता हे बोलू नकोस." तुमच्या तोंडून अपशब्द बाहेरच पडणार नाही. जर तुमच्या मनामध्ये ही भावना पक्की बसलेली असेल, की मी जे काय करतोय ते माझा देव पाहतोय. मी जे काय बोलतोय ते माझे महाराज ऐकतायत. बास. अजून एका गोष्टीचं चिंतन करायचं म्हणजे सदा सर्वदा देव सन्निध याचा अनुभव येईल. परमेश्वर म्हणजे काय? चैतन्य. चैतन्य म्हणजे काय? जे माझ्या हृदयामध्ये वास करून आहे. कुठेही बाहेर शोधायला जायची गरज नसते. आपला देव आपल्या हृदयामध्ये आहे. बसा शांतपणे, डोळे मिटा आणि हृदयामधल्या देवाचं ध्यान करा. जे चैतन्य हृदयामध्ये स्थिर आहे. आपण मगाशी बघितलं ना, की स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुळे उरला. सगळं व्यापून तो शेवटी शिल्लक राहतो आणि कुठे शिल्लक राहतो? जसा ब्रह्मांडामध्ये चैतन्य रूपाने चराचरात भरलेला आहे, तसा तो माझ्या हृदयामध्ये सुद्धा भरलेला आहे. अजून एक गोष्ट करायची, म्हणजे सदा सर्वदा देव सान्निध्याचा अनुभव येतो. प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करायची. तुम्ही उठलात, आज जर उठायला उशीर झाला असेल, पहिलं देवाला सांगायचं, "देवा मला आज उठायला उशीर झालेला आहे. आता मी पटपट आवरतो आणि नामस्मरण करायला बसतो." उठल्या-उठल्या संवाद सुरू झाला पाहिजे भगवंताशी आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंशी. बोलायला सुरुवात करायची. लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल आपल्याला आणि आपण आपल्या भगवंताशी किंवा भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंशी मनातल्या मनात संवाद साधतो, हे कोणालाही सांगायची आवश्यकता नाही. जर आपल्याला सदा सर्वदा देव सन्निध आहे या उक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, तर दिवसभरामधली प्रत्येक गोष्ट प्रयत्न करायचा. काही वेळेला आपल्या लक्षात राहील, काही वेळेला लक्षात राहणार नाही. पण हळू-हळू, टप्प्या आपण ते वाढवत नेऊ शकू, की
सगळं भगवंताला सांगून, सगळं महाराजांना सांगून करायचं. कुठे आपण चाललो असू, भगवंताला म्हणायचं, "चल माझ्याबरोबर." महाराजांना म्हणायचं, "चला माझ्याबरोबर." त्या ठिकाणी पोहोचलो, ज्या कामासाठी आपण तिथे आलो असू, भगवंताला सांगायचं, की "भगवंता, अमुक-अमुक कामासाठी आलोय." काम घडणारे, न घडणारे हे सोडून द्या त्याच्यावर. पण सांगा. आपण सांगतो, पण व्यवहाराने भगवंताला वेठीला धरतो. मग ते सांगणं होत नाही. तुमचा स्वार्थ आहे म्हणून तुम्ही भगवंताला सांगताय, असं होतं. स्वार्थरहित आयुष्य जगायचं. सांगा, की मी ह्या-ह्या कामाला आलोय. देवा हे काम माझं होऊ दे. जरूर सांगा. पण त्याला वेठीला धरू नका. त्याला सांगणं इतकं सहज व्हायला पाहिजे, की आपण एखाद्या मित्राशी बोलावं. महाराज म्हणतात की नाही, की तुम्ही भगवंताशी कुठलंतरी नातं लावा. मग तुम्ही त्याला वडील म्हणा, तुम्ही त्याला आई म्हणा, तुम्ही त्याला सखा म्हणा, काहीही म्हणा. तुम्ही त्याला तुमचा मुलगा म्हणा. तुम्ही कुठलंही नातं मनातनं लावा. पण नातं लावा. नातं लावलं म्हणजे सदा सर्वदा देव सन्निध याचा अनुभव येईल. त्याच्या सगुण रूपाचं ध्यान करायचं, डोळे मिटायचे. जेव्हा-जेव्हा दिवसभरातनं आपल्याला वेळ मिळेल ना, तेव्हा दुसऱ्या कशाच्याही गोष्टीत आपला वेळ निरर्थक, व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा डोळे मिटायचे शांतपणे आणि जो कुठला देव आपल्याला आवडत असेल, त्याच्या सगुण रूपाचं, त्याच्या हास्यमुखाचं ध्यान करायचं. म्हणजे सदा सर्वदा देव सन्निध अनुभव येतो. अगदी घरातून बाहेर पडताना देवाला सांगून बाहेर पडायचं. बरेच जण आपण पडतो. बाहेरून घरी आल्यानंतर हातपाय धुवून झाल्यानंतर सुद्धा देवापाशी जाऊन आणि महाराजांच्या फोटोपुढे जाऊन सांगायचं, की "मी आलोय बरं का. मी आता कपडे बदलतो आणि तुमच्या इथे जरा येऊन जपाला बसतो. दिवा लावतो." सांगायचं. जेवढा संवाद आपण करू ना देवाबरोबर, प्रत्येक वेळेला काही व्यावहारिक अडचण आली, संकट आलं, की करा देवाचा धावा. तो करायचाच आहे. पण रोज जगताना जसं घरातल्या लोकांशी आपण बोलतो, तसं जर आपण आपल्या देवाबरोबर बोललो आणि आपल्या महाराजांबरोबर बोललो, तर सदा सर्वदा देव सान्निध्याचा अनुभव येईल. अजून काय करायचं? जे भगवंताचे भक्त होऊन गेलेले आहेत, त्या सगळ्यांची चरित्र वाचायची. रोज थोडं का होईना, पण एका कुठल्यातरी भक्ताचं चरित्र वाचायचं. म्हणजे आपल्या मनामध्ये भक्ती उत्पन्न होते. अहंकार उत्पन्न होत नाही. कारण भक्ती जिथे उदयाला येते, अहंकार पूर्णपणे लयाला गेल्यानंतरच भक्ती उदयाला येते. बघा, जे मोठे भक्त होऊन गेलेत, मग प्रल्हाद असतील, शबरी असेल, कुठलेही सगळे आपले संत आहेत. त्यांच्या ठायी अहंकार नाही. कारण अहंकार देवाला वाहून टाकलेला आहे. सगळं लयाला गेलेलं आहे. शरणागत भाव झालेला आहे. तेव्हा भक्ती उदयाला आली. जेव्हा आपण देवाच्या भक्तांची चरित्र वाचून त्यांचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपल्या मनात कळत-नकळत का होईना, पण त्या भक्तीचे संस्कार होतात, की अरे, कसं काय तुकाराम महाराजांनी हे केलं असेल सहन? कसं काय जनाबाईंनी केलं असेल? कसं काय मीरेनी केलं असेल? कसं काय हे झालं असेल? कसं काय चिंतनात राहतो. मग हे भक्त एवढे संकट झेलत होते, तरी त्यांचा भगवंतावरचा विश्वास ढळला नाही. आणि आज मला मनामध्ये प्रश्न पडतो, की खरंच देव आहे? आणि मग संतांना, सद्गुरूंना, समर्थांना हे सांगायला लागतं, की लक्षात घ्या सदा सर्वदा देव सन्निध आहे, तुमच्या जवळच आहे. तुम्हाला भावनेनी तो माझ्या जवळ आहे, हे पहिल्यांदा समजून घ्यायचंय आणि तो खरंच जवळ असतो. पण आपण झापडं लावून जगतो. त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही तो. अंतःचक्षुनी तो पाहायचा आहे, अंतर्दृष्टीने तो पाहायचा आहे. कोणी म्हणतं आमचं कुठे एवढं साधन आहे, कुठे आम्हाला काय ते देव दिसतोय. सगुणातही दिसत नाही आणि निर्गुणाचाही अनुभव येत नाही. न का येईना?
महाराजांनी काय सांगितलंय? एकतर तुलनाच करू नका साधनेची एकमेकांच्या बरोबर. दुसरं, स्वतःला आलेले अनुभवही सांगू नका आणि तिसरं, तुमच्या मुखामध्ये नाम येतंय ना, हाच भगवंत जवळ असण्याचा सगळ्यात मोठा अनुभव आहे. त्यामुळे सदा सर्वदा देव सन्निध आहे, हे अनुभवायचं असेल, तर भक्तांची चरित्र वाचायची. प्रत्यक्ष भगवंताची लीला चरित्र वाचायची आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंची सतत आठवण ठेवायची. म्हणजे सद्गुरूंना बाजूला केलं, तर काहीही हातात उरणार नाही. भगवंतच नाहीसा होईल. कारण सगळे संत आणि सद्गुरू हे दुसरं तिसरे कोणी नसून भगवंतानीच घेतलेले सगुण अवतार आहेत. त्याने त्याचा अंश घालूनच भक्ताला बनवलेलं असतं आणि शेवटी तो भक्त भगवंताशीच एकरूप होतो. तेव्हा तो भगवंतापेक्षा वेगळा राहत नाही. म्हणजे सगळे सद्गुरू, सगळं सद्गुरू तत्व, सगळे संत हे परमेश्वराचेच सगुण अवतार आहेत. त्यामुळे जर इच्छा मनामध्ये असेल, की मला परमेश्वराचं सगुण दर्शन घडावं, तर संतांकडे पाहायचं. बस. तेच सगुण दर्शन आहे. मग भगवंताच्या सगुण मूर्तीची उपासना करणं हा पण एक सदा सर्वदा देव सन्निध आहे. चा मार्ग आहे. पण प्रत्येकाला भगवंताच्या सगुण उपासनेची संधी मिळत नाही. प्रत्येकाला भगवंत सगुण रूपामध्ये किंवा सगुण मूर्तीमध्ये तो सापडत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? त्याची मानस पूजा करायची. म्हणजे मनामध्ये त्याच्या सगुण रूपाचं ध्यान करायचं. असं केल्याने सदा सर्वदा देव सन्निध आहेचा अनुभव भक्ताला येतो. आणि सगळ्यात शेवटी थोडं व्यवहाराच्या बाजूने. कारण आपल्या आयुष्याला 2 अंग आहेत. एक आध्यात्मिक, एक व्यावहारिक. त्यामुळे आध्यात्मिक बाजू आपण बघितली. व्यवहारामध्ये कसं ओळखायचं, की सदा सर्वदा देव सन्निध आहे? एखादं संकट आपल्यावर आलं. व्यवहारामध्ये आपलं काम होत नाहीये. कुठेतरी काम अडलंय. महाराजांना सांगून बाहेर पडलं. देवाला सांगितलं. रोज प्रार्थना करतोय. एक दिवस असा येतो, की अचानक कुठून तरी आपल्याला मदत मिळते. अचानक कोणीतरी एखादी अनोळखी व्यक्ती येते किंवा ओळखीची व्यक्ती असते, पण मध्ये बरीच वर्ष संपर्क नसतो. अचानक कुठेतरी रस्त्यात, दुकानात कुठेतरी तुम्हाला ती व्यक्ती भेटेल. तुम्ही त्याच्याशी एखादा तो विषय बोला, जे तुमचं काम अडलेलं आहे. त्या व्यक्तीच्या मार्फत तुमचं ते काम पूर्ण होईल. समजून जा, की देवाने तुमची मदत केलेली आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. म्हणजे आपल्याला जर कोणी उपयोगी पडलं अचानक, तर आपण म्हणतो ना, की "अरे देवानेच तुला माझ्या मदतीला पाठवलं. तू अगदी देवासारखा धावून आलास." हे जे आपण म्हणतो ना, ते तेच आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. जेव्हा आपण अशी भावना ठेवू, त्यावेळेला काय होईल? सदा सर्वदा देव सन्निध ह्याचा प्रत्यय यायला लागेल. तो कसा ओळखायचा? तर तुम्हाला ध्यानामध्ये दृष्टांत व्हायला सुरुवात होईल. ध्यानामध्ये संत विभूतींचं दर्शन होईल. ध्यानामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. अनुभव घेऊन बघा. एखादं काम तुमचं अडलंय. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं अतिशय म्हणजे तुम्हाला विवंचनेमध्ये आहात. झोपताना भगवंताला सांगून, महाराजांना सांगून झोपा. 2 दिवस जातील, 4 दिवस जातील, पण एक दिवस असा येईल, की पहाटे उठल्यानंतर डोळे उघडले, की प्रश्नाचं उत्तर तुमच्या मेंदूमध्ये तुम्हाला सापडलेलं असेल. एक असा विचार रात्रभरामध्ये कुठेतरी महाराज येऊन, भगवंत येऊन तुमच्यामध्ये घालून जातात. तुम्ही उठलात, की अचानक तो विचार पहिला तुमच्या समोर येतो. त्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं. अनुभव घेऊन बघा.
माझ्या मनाचेच खेळ आहेत असं समजू नका. अनुभव तर घ्या. सूचना यायला लागतात. मार्गदर्शन व्हायला लागतं. हे अंतर्मनातून होतं. संवाद सुरू होतो. तो काय 2 माणसं बोलतात तसा नसतो. तो शब्दे-विण संवादू असतो. नाद ऐकायला येतो. रंग दिसायला लागतो. प्रकाश दिसतो. आवाज येतात. ही सगळी हे सगळे प्रत्यय आहेत. सदा सर्वदा देव सन्निधयचे. भविष्याचं ज्ञान होतं. एखादी व्यक्ती समोर आली, की सगळं दिसायला लागतं त्याचं काय आहे ते. वाचासिद्धी जे तोंडातनं बाहेर पडेल, ते भगवंत खाली पडून देणार नाही. ते पूर्ण होणारच. कारण ती भगवंताची इच्छा असते. तो त्याचा सत्य संकल्प असतो. आपण आपली इच्छा भगवंताच्या इच्छेमध्ये मिसळली, आपण आपली इच्छा महाराजांच्या इच्छेमध्ये मिसळली, की संकल्प आकाराला येतो. तो अनुभव आहे सदा सर्वदा देव सन्निधयचा. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कारण काही जणांना हे अनुभव येत नाहीत. म्हणजे अनेकांना स्वप्नामध्ये कुठलाही दृष्टांत होत नाहीत. कितीही ध्यान करा, कुठल्याही सूचना येत नाहीत. संवाद साधला जात नाही. रंग दिसत नाही, कुठला प्रकाश दिसत नाही, कुठला नाद ऐकायला येत नाही. तर ते हिरमुसले होतात. ते म्हणतात, "आमचं साधन कमी पडतंय का? आम्हाला तुम्हाला जसा अनुभव येतो." एकतर अनुभव एकमेकांना सांगूच नका, सगळ्यात पहिली गोष्ट. तुम्ही तो जग जाहीर केलात, की तुम्हाला पुढचे काही दिवस तो अनुभव येणं बंद होईल. म्हणून पहिलं हे बंद करा. आपल्याला एखादा दृष्टांत झाला, की लगेच कुठल्यातरी अधिकारी व्यक्तीला जाऊन भेटायचं आणि सांगायचं. मला असं-असं स्वप्न पडलं." काय असेल हो त्याचा अर्थ? कशासाठी? पडलंय ना, स्वप्नात काहीतरी दिसलंय ना, त्याचा आनंद घ्या आणि शांत राहा तुमच्या जागी. त्यात कुठेतरी मला हे स्वप्न पडलंय, हे करते पण कशाला? सूक्ष्म कुठेतरी अहंकार ह्याच्यामध्ये दडलेला असतो, की बघा मला हे स्वप्न पडलं. गरज नाहीये या सगळ्या गोष्टी. हे कुठलेही जरी अनुभव आलेले नसतील, तरी महाराज सांगतात त्याप्रमाणे रंग दिसणे, प्रकाश दिसणे, ध्वनी ऐकायला येणे, ही मधली स्टेशनं सोडून नाम तुम्हाला एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतं. त्यामुळे आपली वृत्ती भगवंतमय झाली. आपल्या मुखामध्ये त्याचं नाम सदैव येत राहिलं, त्याच्या नामाचं स्मरण आपल्याला होत राहिलं. ह्याचाच अर्थ काय, की ते नाम एक दिवस आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवणार. हा त्या नामाचा अनुभव आहे. हा झाला आध्यात्मिक भाग. मग सदा सर्वदा देव सन्निध आहे कसं ओळखायचं? तर आपण मगाशी बघितलं तसं, की व्यवहारामध्ये अचानक कोणीतरी तुम्हाला उपयोगी येईल. अलगदपणे तुम्ही त्या अडचणीतनं बाहेर पडलायत. कुठे तुमची पैशाची सोय होते. कुठे तुमचं जुनं काही येणं असतं, ते अचानकपणे तुम्हाला पैसे मिळतात. ठीक आहे, एका ठिकाणाहून नुकसान झालंय, पण दुसरीकडनं पैसे मिळतात आणि ते नुकसान भरून निघतं. काही सूचना आधी तुम्हाला जाणवतात. त्याप्रमाणे तुम्ही जर काही व्यावहारिक गोष्टी तुमच्या ठरवल्यात, तर तुमचं पुढचं होणारं नुकसान टळतं. त्यावेळेला आपण म्हणतो बघा पटकन, की "अरे, महाराजांनी यातनं बाहेर काढलं." एखाद्या अडचणीतनं, एखाद्या संकटातनं तुम्ही अलगदपणे बाहेर येता. ही ती भगवंताची कृपा आहे. हे ते सदा सर्वदा देव सन्निध आहेच चा अर्थ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत राहते. कारण विवेक आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. जेवढं आपण नाम घेऊ, तेवढं आपल्याला आपला विवेक जागृत राहतो. आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत राहते. विवेक जागृत राहिला, की आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत नाही. आणि चुकीचं कर्म घडलं नाही, की आपल्याला आपल्या मागे तो भोग येत नाही. आणि जे काही चांगलं कर्म घडतंय, ते भगवंताची कृपा आहे. ती सद्गुरूंची कृपा आहे. असं समजून त्याचं कर्तेपण स्वतःकडे घेतलं जात नाही आणि ते कर्म सुद्धा भगवंताला अर्पण होतं. म्हणजे त्यावेळेला चांगल्या कर्मातनं मिळणारं काय आपण
पुण्य म्हणू किंवा वाईट कर्मातनं उत्पन्न होणारं पाप म्हणू. तो पाप आणि पुण्याचा हिशोब पूर्णपणे संपतो आणि त्यावेळेला तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ते महाराज सांगतात ना, की भगवंत कसा आहे? तर तो कैवल्यदानी आहे. समर्थांनी सांगितलं ना, की तो मोक्ष देणारा आहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी असं त्याचं 3ऱ्या चरणामध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे, की तुम्ही मोक्षालाच पोहोचता. म्हणजे देव तुमच्या आयुष्यातलं प्रारब्ध बदलत नाही. अनेकांचा तो गैरसमज आहे. एवढं आम्ही देवाचं करतो. असं कसं काय आमच्या बाबतीत घडलं? किंवा ज्याच्याविषयी आपल्याला मनामध्ये थोडासा मत्सर असतो किंवा ईर्ष्या असते, द्वेष असतो आणि ती व्यक्ती समजा देवाधर्माचं करतीये किंवा कुठे सत्संग करतीये किंवा काय. त्याच्या बाबतीत काही चुकीचं घडलं, की पहिल्यांदा आपल्या मनामध्ये हे आलं पाहिजे. एवढं देवाचं करतात. असं कसं काय ह्यांच्या घरामध्ये घडलं? त्या गोष्टींचा आणि देवाचं करतात, महाराजांचं करतात, ह्या 2 गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाहीये. जे तुमच्या कर्मातनं उत्पन्न झालेलं प्रारब्ध आहे, ते तुम्हाला भोगावं लागणारच आहे. अरे नशीब समजा की तो महाराजांचं करतोय, नशीब समजा की तो भगवंताचं करतोय. त्याची उपासना चालू आहे ना. त्याला माहिती आहे की तो ज्या संकटातनं चाललेला आहे, त्या संकटामध्ये तो भगवंतच त्याला सांभाळतोय. आपल्याला असं वाटतं की संकटच आलं नाही पाहिजे. असं नसतं. म्हणून ते 2ऱ्या चरणामध्ये सांगितलंय, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. प्रारब्ध भोगावं लागणारच आहे. कारण सगळ्या संतांना किंवा प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा असं वाटतं, की जे तुझ्या चुकीच्या कर्मातनं उत्पन्न झालेलं प्रारब्ध आहे, ते तू भोगून संपव. तू कशाला तो मागे हिशोब ठेवतोस? पण ते प्रारब्ध भोगताना जर तू माझी उपासना करत असशील, तर मी तुला ते सुसह्य करून देईन. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. अल्पधारिष्ट पाहे म्हणजे काय? थोडी परीक्षा घेणार, थोडी कसोटी पाहणार, भोग भोगायला लावणार, भोगणं सुसह्य करणार. तो टाळणार नाही. संकटातनं बाहेर काढेल. संकटच येणार नाही असं नाही. त्याची कृपा झाली तर ते येणारही नाही. पण काही वेळेला तो म्हणेल, "अरे, तुझ्या प्रारब्धाचा भाग आहे. मी त्यात ढवळाढवळ करणार नाही. ते येऊ दे संकट, पण मी त्यातनं तुला बाहेर काढेन." ते संकट म्हणून आलंय हेही कळायच्या आत तुम्ही त्यातनं बाहेर पडलेले असता. म्हणजे एखादं वावटळ असतं ना, ते तुमच्यापर्यंत येत, येत, येत त्याची दिशा बदलते. बऱ्याचदा समुद्र किनाऱ्याच्या पट्टीवर असे भोवरे किंवा काय वादळं येतात. आपण पाहतो बघा आणि किनारपट्टीवर पोहोचायच्या आतच त्यांचा मार्ग बदलून ते दुसऱ्या दिशेला गेलेलं असतं. तसंच आपल्या बाबतीत होतं. तिथे सदा सर्वदा देव सन्निध आहे. तिथे ती भगवंताची कृपा आपल्यावर झालेली असते, की दिसते समोरनं, की एखादं वावटळ, एखादं वादळ येतंय आपल्यापाशी. पण आपल्यापाशी येता-येता त्याची अचानक दिशा बदलते आणि दुसरीकडे निघून जातं. आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आता ते दिसत असताना संकट तुम्ही किती धीराने त्याला तोंड देताय, त्याला अल्पधारिष्ट पाहणं म्हणतात. भगवंत लगेच येणार नाहीये. गैरसमजूत आहे, की मी संकटामध्ये एकतर आलो नाही पाहिजे आणि येतोय म्हटल्यानंतर पहिलं त्यातनं मला देवाने बाहेर काढलं पाहिजे. दोन्ही गैरसमजुती आहेत. चुकीच्या कर्मातनं जो प्रारब्ध भोग वाट्याला आलाय, ठीक आहे, येणार तुमच्या वाट्याला. दुःख परंपरा वाट्याला येणार. पण कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. कसे शब्द वापरलेत समर्थांनी, की तो पाहतोय तुमच्याकडे. आपण मगाशी बघितलं ना, आपल्या प्रत्येक कृतीकडे भगवंत पाहतोय एवढी जाणीव मनामध्ये ठेवायची. तेच समर्थाने 2ऱ्या चरणामध्ये सांगितलंय, अल्पधारिष्ट पाहे. तुम्ही किती धीराने त्या प्रसंगाला तोंड द्यायला उभे आहात. भगवंतावर आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून, हे कृपाळूपणे, दयाळूपणे भगवंत पाहतोय. म्हणजे तो तिरस्काराने पाहतोय का आपल्याकडे? तो आपल्याकडे रागाने पाहतोय का? तो आपल्याकडे कुठल्या भावनेने पाहतोय? तर कृपाळूपणे पाहतोय.
तुम्ही थोडंसं धारिष्ट दाखवा. थोडं त्या प्रसंगाला तोंड देण्याचा प्रयत्न तरी करा. तो ताबडतोब धावत येईल. हे समर्थांना सांगायचंय, की परीक्षा घेतो देव. इतकं सोपं नाहीये. म्हणजे व्यावहारिक पातळीवर आणि आध्यात्मिक पातळीवर दोन्ही ठिकाणी परीक्षा पाहणं चाललेलं असतं. कारण अध्यात्म आणि व्यवहार या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपण जन्माला आलो, जे महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे, की जमिनीवर नाणं पडलंय. आपण ते नाणं उचललं, की नाण्याच्या जशा दोन्ही बाजू एकाच वेळेला हातामध्ये येतात. तसं आपण जन्माला आलो, की आध्यात्मिक प्रवास आणि व्यावहारिक आयुष्य हे एकाच वेळेला आपल्या वाट्याला येतं. एकाच वेळेला ते जगावं पण लागतं. असं म्हणून चालत नाही, की मी आता फक्त आज व्यवहारच बघीन आणि आज मी फक्त अध्यात्म करीन, असं नसतं. त्या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जातात. त्यामुळे संकट आलं, की देव लगेच धावून आला असं होणार नाही. तुम्ही किती श्रद्धा ठेवून आहात, हे तो पाहतो. म्हणजे एकीकडे कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी तो तुमची मनोभूमिका तयार करेल. तो तुम्हाला ताकद देईल. तुमची पूर्ण कसोटी पाहील. मग आदर्श आपल्या डोळ्यासमोर कोणाचा आहे बघा, की अगदी सुळावर चढवण्याचा प्रसंग आला तरी जनाबाईंची श्रद्धा कमी झाली का? उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी प्रल्हादाचं नाम सुटलं का? नारायण, नारायण चालूच राहील. खांबाला दोरीने बांधलं, तरी सखूबाई धीराने राहिल्या की नाही? अभंग सगळे पाण्यामध्ये बुडवले, तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा करणं सोडलं का? नाही. पण अल्पधारिष्ट पाहे. लगेच आल्या का वयावर? नाही. संतांना अतिशय त्यांच्या ह्या सगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलेलं आहे. सगळ्या संतांची चरित्र आपण जर अभ्यासली, तर अतिशय हाल अपेष्टा सहन करायला लागलेले आहेत. स्वतःसाठी पण केल्या त्यांनी त्या सहन आणि सगळ्या लोकांसाठी पण केल्या. प्रत्येक ठिकाणी पांडुरंगाने त्यांचं अल्पधारिष्ट पाहिलेलं आहे. आणि जेव्हा असा तो क्षण आला, की पूर्णपणे संतांनी भगवंताचा धावा मनापासून केला, त्या क्षणी भगवंत प्रकट झालेले आहेत. हे आपल्याला संतांच्या चरित्रातनं शिकता येतं, की त्यांची श्रद्धा नाही कमी झाली. त्यांनी मनापासून फक्त एकच काम केलं, की भगवंताला ते सतत आठवत राहिले. ते मनापासून भगवंताचा धावा करत राहिले, की पांडुरंगा, पांडुरंगा एवढंच केलं. दुसरं काहीच संतांनी केलं नाही. ते आपल्याला शिकता येतं, की आज जरा काही आपल्या व्यवहारामध्ये किंवा अध्यात्मामध्ये इकडचं-तिकडे झालं, की लगेच "कुठे आहे देव? कळत नाही का त्याला मी एवढं संकटात आहे?" अरे तो अल्पधारिष्ट पाहतोय तुझं आणि तो कसं पाहतोय? तो कृपाळूपणे पाहतोय. 13 दिवस तुकाराम महाराजांनी अन्न-पाणी वर्ज्य करून फक्त पांडुरंगाचा धावा केलेला आहे. 13 दिवस. 14व्या दिवशी सगळ्या अभंगांचं सगळं ते हे बाहेर आलं. सगळे अभंग जे पाण्यामध्ये बुडवले गेलेले होते, ते सगळे काही त्याला पाणी लागलं नाही, ते खराब झालं नाही, काही सगळं बाहेर आलं. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. आणि तो पुढे कसा आहे, की सुखानंद, आनंद, कैवल्यदायी. सुख देणारा आहे, आनंद देणारा आहे, मोक्ष देणारा आहे. पण आपला विश्वास पाहिजे ना. म्हणजे व्यवहारामध्ये एखादं संकट आलं आपल्यावर, की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये हे येणार, की मी एवढं देवाचं करतो, संकट कसं काय आलं? दुसरं, आता मी एवढ्या संकटात आहे, देवाला दिसत नाही? तो का नाही माझ्या मदतीला धावून येत? अरे येईल, अल्पधारिष्ट पाहे, येईल. विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. तीच गोष्ट अध्यात्माची आहे. आध्यात्मिक प्रवास सुद्धा काही इतका सोपा नाही. अध्यात्मामध्ये सुद्धा अनेक प्रसंग येणार, की जिथे साधक खाली घसरणार. त्याचं नामस्मरण काही वेळेला कमी पडणार. काही वेळेला त्याची श्रद्धाच उडून जाईल. बऱ्याचदा असं होतं. व्यवहारामध्ये काही संकट आलं, की इकडे गडबड झाली सगळी.
श्रद्धाच उडून जाते. साधनेमध्ये माणूस खाली घसरतो. वासनेला बळी पडतो. विकारांवर त्याला ताबा मिळवता येत नाही. तो आसक्तीमध्ये गुरफटतो. त्याची सद्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. म्हणजे काय? विषयासक्त होतो. त्याला साधनेमध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग त्याच्यावर येतात. प्रत्येक ठिकाणी त्याला हे पुन्हा आठवायला लागतं, की नाही, ठीक आहे. सदा सर्वदा देव सन्निधे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो माझ्याकडे पाहतोय. मी साधनेत खाली आलोय का? माझं नाम कमी पडतंय का? मी वाढवीन. माझी श्रद्धा कमी होतीये का? माझ्या मनामध्ये शंका येतायत का? चिकित्सा येतेय का? मी सगळं बाजूला ठेवीन आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे फक्त नामावर श्रद्धा ठेवीन, भगवंतावर श्रद्धा ठेवीन, पुढे जाईन. माझ्या अध्यात्माचा संबंध मी व्यवहाराशी जोडणार नाही. मनोभूमिका बनवावी लागते. जर आपण अशा पद्धतीने स्वतःला मनोभूमिकेत तयार केलं आणि पूर्ण शरणागत भावाने गेलो, की मग अनुभव कशाचा येणार आहे? सुखानंद आनंद कैवल्यदानी. की तो कृपाच करणार आहे. दुसऱ्या चरणामध्ये म्हटलं ना समर्थांनी, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. तो म्हणजे अगदी मदतीला उभाच असतो. पण तो म्हणतो, "अरे थोडं तुझी श्रद्धा मला बघू दे. तुझ्या मनाची भूमिका मला बघू दे." इतकं सोपं नाहीये, की बाजारात गेलं, पैसे दिले आणि हातात देव मिळाला. असं नाहीये. तो काय तुम्ही कष्ट घेताय ते तो पाहत असतो ना. मग हे सगळं पाहून झालं, की मग तो काय करणार? कृपा करणार. कारण त्याचं मूलतः स्वरूप कसं आहे? सुख स्वरूप आहे. आनंद स्वरूप आहे. तो मोक्ष देणार आहे. तो मुक्ती देणार आहे. कारण त्याला त्याच्या भक्तांविषयी सदैव अभिमान असतो आणि तो त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. जे 4थ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलं, की "नुपेक्षी कदा रामदासाभिमानी." आणि हेच सगळं सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये सांगतात, की "सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी." जय जय रघुवीर समर्थ.